ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रामध्ये इतक्या गोष्टी आहेत. आपण जे आत्ता हे वाचलं की जडामध्ये चैतन्य असतं, तर आपल्याला लगेच आठवायला पाहिजे की माऊलींनी काय केलेलं आहे, जड भिंत चालवलेली आहे. आणि मग या जड भिंतीमध्ये चैतन्य कुठून आलं, ते या विश्वरूप दर्शनामध्ये ते अर्जुनाला कळलं की जडामध्ये सुद्धा कसं चैतन्य असतं. आणि मग त्यांनी सांगितलं की हा लोकांना चमत्कार वाटतो म्हणे, पण याला विज्ञानाची साक्ष आहे. कारण ज्या भिंतीवर ज्ञानेश्वर आपल्या भावंडांच्या सहित बसलेले होते, ती वरवर जड वाटणारी भिंत, पण त्या भिंतीच्या प्रत्येक मातीच्या कणामध्ये, प्रत्येक दगडाच्या कणामध्ये चैतन्य तत्व होतं. पण हे आपल्या सर्वसामान्यांना दिसणारच नाही आहे, कारण आपल्याकडे कुठे प्रज्ञाचक्षू आहेत, आपल्याकडे कुठे ऋतंभरा प्रज्ञा आहे, आपल्याला ते कळणं अशक्यच आहे. परंतु हे जे चैतन्य तत्व होतं, हे ज्ञानेश्वर माऊली हे योगियांचेही योगी होते. आणि मग त्यांनी काय केलं की 10 दिशांना विखुरलेलं होतं. हे चैतन्य तत्व जे होतं हे एका ठिकाणी नव्हतं, सगळीकडे विखुरलेलं होतं. मग ज्ञानेश्वर माऊलींनी काय केलं, त्यांच्या योगिक सामर्थ्यामुळे 10 दिशांना विखुरलेलं ते सामर्थ्य, ते चैतन्य तत्व त्यांनी केवळ एका दिशेला वळवलं. आता हे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं, ही शक्ती त्यांच्यामध्ये होती. त्यामुळेच पाठीवर मांडे भाजलेले आहेत, योग सामर्थ्याने पाठ लाल केलेली आहे, रेड्यामुखी वेद वदवलेले आहे, एवढी मोठी गीता त्यांनी प्राकृतमध्ये केलेली आहे. केवढं सामर्थ्य आहे ज्ञानेश्वर माऊलींकडे. तर त्यांनी ते सगळं चैतन्य तत्व एका दिशेला वळवलं, आणि वळवल्याबरोबर चमत्कार झाला की 10 दिशांना विखुरलेलं ते चैतन्य एका दिशेला गेल्याबरोबर ती भिंत पटकन एका दिशेला चालायला लागली. हे फक्त माऊलीच करू जाणे. माऊलींना शतशः नमन करते मी. आणि मग ती चांगदेवांना सामोरी गेली. चांगदेव समोरून येत होते आणि ते वाघावर बसून येत होते, हातामध्ये सर्पाचा चाबूक होता. तेव्हा इकडे ज्ञानेश्वर माऊली मुक्ताबाई म्हणाले की अरे ज्ञानोबा दादा, आपण कसं जायचं आता यांना सामोरं. लगेच ते भिंतीला म्हणाले चल ग भिंती, आणि ती भिंतच चालायला लागली. तर ती कशी चालायला लागली त्याचा उलगडा आपल्याला या ठिकाणी आता झालेला आहे की ते सगळं विखुरलेलं चैतन्य एका दिशेला गेलं आणि ती भिंत पटकन चालायला लागली, चांगदेवांना सामोरी गेली, आणि चांगदेवांचं त्या ठिकाणी गर्वहरण झालेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ते आपलं यौगिक सामर्थ्य जे होतं, अवघे चैतन्य तत्व जे होतं, ते एका दिशेला वळवलेलं आहे. ही सगळी त्यांची किमया आहे, त्यांचं महात्म्य आहे. असे हे संत असतात. आणि ह्या सगळ्याची आठवण या ठिकाणी अर्जुनाला, म्हणजे हे आपल्याला आपल्या ह्या अभ्यंकरांनी सांगितलेलं आहे, शंकर अभ्यंकरांनी हे सगळं सांगितलं आहे आपल्याला. पण अर्जुनाला कसली आठवण झाली तर दिवी सूर्य सहस्रस्य, की हजारो सूर्य एका वेळेस आकाशामध्ये उगवलेले आहेत, तळपत आहेत, असा भास अर्जुनाला झाला. आणि हे सगळं ऐश्वर्य आणि रूप ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं, अर्जुन अतिशय थक्क होऊन गेला. आणि मग संजयच त्याचं वर्णन करतोय परत 13व्या श्लोकामध्ये. तत्रैकस्थै जगत्कृष्णं प्रविभक्त मनेकधा अपश्यद् देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा, की पांडुपुत्र अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारे विभागलेले संपूर्ण जगत त्या देवाधिदेव श्रीकृष्ण भगवंताच्या शरीरात एकत्रित असलेलं पाहिलं. अर्जुनाने काय काय पाहिलं की वरवर नामरूपात्मक भेदांनी भिन्न वाटणारं, परंतु एकरूप असलेलं असं हे जगत, असं हे विश्वरूप अर्जुनाने पाहिलं. म्हणजे अर्जुनाची अवस्था कशी झाली तर ते सांगतात की पर्वतावरून पाणी वाहून जातं, आणि पर्वतावर गवताचे कोळे कोळे अंकुर निर्माण होतात पावसाळ्यामध्ये. तर ते पर्वतावर कसेच कोळे कोळे अंकुर निर्माण होतात, तसं विश्वरूप पाहिल्यानंतर अर्जुनाच्या शरीरावरही मस्तकापासून पायापर्यंत या अंकुरांसारखे रोमांच उभे राहिले. अष्टसात्विक भाव अर्जुनाचे या ठिकाणी फुलून आलेले आहेत असं संजय सांगतोय. 14व्या श्लोकात संजय म्हणतो, ततस्स विस्मया आविष्टो हृष्टरो मा धनंजयः प्रणम्य शिरसा देवं कृतांजलिरभाषत, की अर्जुनाने काय केलं, अर्जुनाच्या अंगावर असे रोमांच उभं राहिलेलं आहे, हर्षभरीत झालेलं आहे, आश्चर्यचकित झालेलं आहे. हे सगळं विश्वरूप पाहून त्याच्या मनामध्ये श्रद्धा भक्ती ह्या सगळ्या गोष्टींचा उदय झाला. आधीच तो श्रद्धावान होताच, भगवंतावर त्याचं प्रेम होतं, भगवंतावर त्याची भक्ती होती, आणि भगवंताचं महात्म्य पण त्याला कळलेलं होतं. त्यामुळे तो आता गदगद झालेला आहे अर्जुन, आणि साष्टांग नमस्कार करतोय तो भगवंताला, हात जोडतोय वारंवार. आणि मग
अत्यानंद त्याला झालेला आहे. रोमांचकारी कल्पना ही त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झालेले आहेत. भगवंताच्या दिव्यत्वाचा ऐश्वर्याचा अनुभव घेऊन थरारलेला अर्जुन अत्यंत विनम्र होऊन त्याला वारंवार वंदन करतोय. आणि भगवंताचे हा लौकिक ऐश्वर्य शब्दबद्ध म्हणजे शब्दामध्ये मांडण्यासारखं नाहीच आहे. हे अप्रमेय म्हटलंय त्यांनी, की ज्याचं प्रमेयामध्ये मांडता येत नाही की हे असं आहे, याला आपण प्रमेय म्हणतो. पण ते काही मांडता येत नाही, असं शब्दाच्या पलीकडचं आहे हे. आणि त्याचं आता वर्णन अर्जुन करतोय. 15व्या श्लोकापासून अर्जुनाने बोलायला सुरुवात केलेली आहे. आणि काय काय मला दिसलं ते अर्जुन या ठिकाणी आपल्याला आता सांगणार आहे. अर्जुन उवाच. आणि या ठिकाणी आता अनुष्टुप छंद संपलेला आहे आणि त्रिष्टुप छंद सुरू झालेला आहे. अतिशय गोड आहे हा 11वा अध्याय. म्हणजे चालीमध्ये वगैरे जर म्हटला तर खूप छान वाटतं आपल्याला, आपल्या अंगावर रोमांच येतात आणि अर्थ जर कळला तर मग अजूनच बहार येते. 15व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय, पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेष संघान ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान. की हे देवा, तुझ्या शरीरामध्ये सर्व देवांना मी पाहतोय, सर्व भूतांच्या समुदायांना पाहतोय, कमळाच्या आसनावर बसलेल्या ब्रह्मदेवाला पाहतोय, नंतर महादेवाला पाहतोय, सर्व ऋषींना पाहतोय आणि त्याचप्रमाणे दिव्य सर्पांना मी पाहत आहे. म्हणजे या विश्वरूपामध्ये अर्जुनाला काय काय दिसलं तर सगळे देव दिसले, सगळे म्हणजे हे जे आपण यांना म्हणतो ब्रह्मा विष्णू महेश या त्रयमूर्ती दिसलेल्या आहे. आणि नंतर त्याला ब्रह्मदेव कुठे बसलेला होता तर कमळामध्ये बसलेला होता. पौराणिक कालखंडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला माहिती आहे ब्रह्मदेव हे सृष्टीची निर्माण करतात, विष्णुदेव पालन करत आहेत आणि शिव हे संहारक आहेत. हे 3 देव आहेत. तर ह्या सगळ्यांना त्यांनी त्या विश्वरूपामध्ये पाहिलेलं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. विष्णू नंतर शंकर ह्या सगळ्या देवांना त्यांनी त्या विश्वरूपामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे म्हणजे यांनी या ठिकाणी विस्तार बराच केलेला आहे. त्यामुळे आपल्याला ब्रह्मा विष्णू महेशांबद्दल तर माहिती आहे, त्यामुळे त्याचा काही विस्तार मी करत नाही. पुढे जाते की त्यांनी 11 रुद्र पण बघितलेले आहेत. शिवाच्या अष्टमूर्ती आहेत. नंतर मंत्रदृष्टे ऋषी ह्या खरंच या शंकर अभ्यंकरांना सुद्धा वारंवार प्रणाम करावासा वाटतो की त्यांनी इतका सुंदर अभ्यास केला आहे. तर ऋषींची नावं सांगताना त्यांनी इतकी नावं 2-3 पानं नुसती ऋषींची नावंच सांगितलेली आहेत. 2038 मंत्रद्रष्टे ऋषी आहेत. त्या सगळ्या ऋषींची नावं यांनी इथे सांगितलेली आहे की ह्या सगळ्यांचं दर्शन, या ऋषींच्या समस्त कुळांचं दर्शन अर्जुनाला झालेलं आहे त्या विश्वरूपामध्ये. म्हणजे पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेष संघान ब्रह्माणमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वान् नुरगांश्च दिव्यान. ऋषी म्हणजे या सगळ्या ऋषींच्या कुळांचं दर्शन झालेलं आहे आणि दिव्य सर्पांचं सुद्धा दर्शन अर्जुनाला त्या ठिकाणी झालेलं आहे. छान यांनी केला विस्तार या ठिकाणी की ऋषी कोणाला म्हणतात की जो सर्व मंत्रांना प्राप्त करून घेतो आणि ज्ञानाने जो संसार पाराला पाहतो तो ऋषी होय. मंत्रद्रष्टे असतात हे ऋषी असं म्हणतात की त्यांना हे मंत्र दिसतात आणि मग नंतर ते त्याचं एकाग्रचित्ताने पठण करतात, त्याचं पाठ करतात ते आणि मग जगासमोर मांडतात. असे हे सगळे ऋषी आहेत. आणि दिव्य सर्प, त्या दिव्य सर्पांना सुद्धा अर्जुनाने भगवंताच्या त्या विश्वरूपामध्ये पाहिलेलं आहे. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक, पद्म, महापद्म, शंख, कुलिक हे 8 प्रधान सर्प आहेत आणि अष्टनाग पण आहेत. अनंत शेषाचं नाव आपल्याला माहितीच आहे. ह्या सगळ्याचं सुद्धा यांनी भरपूर विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. पद्म, महापद्म, शंख हे सगळे सर्प होते आणि या सर्पांचं सुद्धा या ठिकाणी वर्णन त्यांनी केलेलं आहे. म्हणजे तात्पर्य काय की या सर्वाचे दर्शन अर्जुनाला घडलं आणि या सर्वांना पाहिल्याचा उल्लेख तो पुढे करतो. पुढे परत म्हणतोय तो 16व्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतोय,
अनेक बाहूदरवक्त्रनेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. की काय काय दिसलं मला की हे संपूर्ण विश्वाचे स्वामी, आपणाला अनेक हात आहेत, अनेक उदरे आहेत, अनेक मुखे आहेत, अनेक नेत्र आहेत, सर्व बाजूंनी अनंत रूपं आहेत भगवंताला. आणि हे सगळं तो बघतोय आणि त्याला अंत मध्य आणि हे दिसतच नाही भगवंताचा. आपला अंत आहे ना, मध्य आहे ना, आदी आहे. म्हणजे सुरुवात कुठून झाली या विश्वरूपाची अर्जुनाला काही दिसत नाही आहे. याचा मध्य कुठे पाहायला गेला तो नाही दिसत. अंत कुठे आहे ते पाहू म्हटलं तर तेही अर्जुनाला नाही दिसत. म्हणजे मध्य आहे, मध्य नाही, अंत नाही आणि आधी पण नाही. म्हणजे या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना विश्वेश्वर आणि विश्वरूप अशा दोन विशेष नामांनी संबोधन केलेलं आहे. की सृष्टीच्या उपादान कारणास्तव तर दुसरे सृष्टीच्या निमित्त कारणास्तव. की सृष्टीचं उपादान कारणही तूच आहेस देवा, सृष्टीचं उत्पत्ती कारणही तूच आहेस, निमित्त कारणही तू आहेस. असा तू अनंत आहेस की तुझा अंतच लागत नाही, तुला आदी नाही, मध्य नाही आणि आदी मध्य आणि अंत हे काहीही भगवंताला नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दात बघू आपण, तू अनादी स्वतः सिद्ध असाच आहेस. तू उभा नाहीस, बसलेला नाहीस, तू मोठा उंच नाहीस, ठेंगणा नाहीस. देवा तुझ्या खाली तुझ्या वर तूच आहेस. तू रूपाने आपल्यासारखाच आहेस. म्हणजे देवाला कोणाची उपमा देणार, तो स्वतःसारखाच आहे. देवा तुझे वय तूच आहेस. हे मायेच्या मालका तुझी पाठ व पोट तूच आहेस. आता फार काय सांगावे, हे अनंता तुझे सर्व तूच आहेस. सर्वं खलविदं ब्रह्म. मी वारंवार विचार केल्यावर हेच मला कळले. परंतु या तुझ्या रूपात जो एक कमीपणा मी पाहत आहे तो हा की तुझा आरंभ कोठे झाला, तुझा मध्य कोठे झाला, तुझा शेवट कोठे आहे असे पाहू लागले असता हे तिन्ही तुझ्या ठिकाणी नाहीत. खरे म्हटले तर तुझ्या विश्वरूपी मी हे आदी मध्य अंत सर्व ठिकाणी शोधले, पण त्यांचा कोठेच पत्ता लागत नाही. म्हणून तुझ्या स्वरूपी हे तिन्ही निश्चय करून नाहीत असं ज्ञानेश्वर माऊलींनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे भगवंताच्या या दिव्य स्वरूपाविषयी अर्जुन पुढे काय म्हणतोय, अतिशय आश्चर्यचकित झालेला आहे. जे जे दिसतंय ते तो आपल्याला सांगतोय. 17व्या श्लोकात म्हणतोय, किरीटिनं गदिनं चक्रिणंच तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ताद् दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयम्. किरीटयुक्त, गदायुक्त, चक्रयुक्त असं तुझं स्वरूप आहे देवा. शंख, चक्र, गदा, पद्म असतं ना देवाच्या हातामध्ये, ते सगळं त्याला दिसलेलं आहे. आणि प्रकाशमान तेजाचा पुंज, प्रज्वलित अग्नी आणि सूर्याप्रमाणे कांतिमान डोळ्यांनी पाहण्यास अशक्य व अप्रमेय स्वरूप असा तुला मी सर्व बाजूंनी पाहत आहे. सगळीकडे जिकडे नजर टाकेल तिकडे त्याला विश्वरूप दिसतंय. अतिशय सूर्याप्रमाणे कांतिमान असलेलं आणि अप्रमेय. अप्रमेय म्हणजे काय की ज्याची मांडताच येत नाही की हा असा आहे, हा असा आहे, असं काही त्याचं वर्णन करता येत नाही असा तो भगवंत आहे. सर्व बाजूनी प्रकाशमान, तेजो राशीच आहे जणू काही. म्हणजे थोडंसं तेज आपण पाहिलं समजा, ही तेजांची राशी म्हटलेलं आहे त्यांनी. राशी म्हणजे केवढी पासते. म्हणजे ते विश्वरूपाचे तेज दिव्य ज्ञानदृष्टीनेही पाहवत नाही. म्हणजे अर्जुनाला दिव्य चक्षु दिलेले आहेत तरीसुद्धा त्याची ही अवस्था झालेली आहे की त्याला ते पाहणं अशक्य झालेलं आहे. म्हणून तो डोळे मिटून घेतोय. डोळे मिटून घेतोय तर ते दिव्य चक्षु आतमध्ये पण आहेत, त्यामुळे आतमध्ये पण त्याला तेच दिसतंय. म्हणजे ते म्हणतात की हे तेज पाहण्यास दिव्य चक्षुलाही त्रास होतो आहे. असा हा अतिदाह करणारा पुष्कळ प्रकाश, प्रचंड असा प्रकाश आहे. महाप्रलय काळचा अग्नीचा भडभडाट व्हावा असा हा प्रकाश आहे. आणि जो कालाग्नी नामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त होता तो ज्याप्रमाणे शंकराच्या तृतीय नेत्रांनी कळी उमलावी त्याप्रमाणे पसरला आहे. त्याप्रमाणे त्या पसरलेल्या प्रकाशामुळे पंचाग्नीच्या ज्वालांचे वेढे जिकडे तिकडे पडत असता ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत.
काय वर्णन केलं आहे? ब्रह्मांडाचे कोळसे जळून खाक झाले ब्रह्मांड, अनेक अनंत कोटी ब्रह्मांड म्हणतो ना आपण, तसं ते ब्रह्मांडाचे कोळसे होत आहेत. अशा प्रकाशाच्या अपूर्व तेजाचा जणू काय राशीच असे तुझे आश्चर्यकारक रूप आहे. माझ्या जन्मात आजच मी पाहिले महाराज, आपल्या या तेजाला व व्याप्तीला सीमा नाही. अर्जुन भगवंतांना अप्रमेय म्हणतो. प्रमेय म्हणजे हा या प्रकारचा आहे असे निश्चित सांगता येते. भगवंत प्रमेय नाही, म्हणूनच दुर्निरीक्षम म्हणजे प्राकृत चक्षुंना न दिसणारा आहे. भगवंताने अर्जुनाला दिव्य दृष्टी यासाठीच दिली आहे. त्याला माहिती होतं की सामान्य दृष्टीला काही हे बघताच येणार नाही.